अजित पवारांच्या अपघातासंदर्भात सर्वांच्याच मनात शंकांचं काहूर उठलंय। रोहित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी देखील संशय व्यक्त करत मोठं विधान केलं होतं। दादांचा अपघात धोक्यानं की धोक्यानं असा सवाल राज ठाकरेंकडून करण्यात आला होता। दरम्यान यानंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात। दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी देखील राज ठाकरेंच्या विधानाला दुजोरा दिला। अमोल मिटकरींनी सातत्यानं दादांचा घातपात झाल्याची शंका बोलून दाखवली आहे। तिथं धोका होतं की धोका असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर या घटनेचा तपास सुरू असून चौकशीतून सर्व समोर येईल असं मत शिरसाट यांनी व्यक्त केलं। तर सुनेत्रा पवारांनी एफआयआर साठी सरकारवर दबाव आणावा, तसंच पार्थ पवारही या संदर्भात बोलत का नाही असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। धोका होता, त्याच्यामुळे आज महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा स्वाभिमान असलेल्या अजितदादांच्या संदर्भात मराठी माणूस म्हणून जो कोणी पुढे येत असेल, जो कोणी त्या गोष्टीला समर्थन देत असेल, त्या गोष्टीचं नक्की स्वागत केलं पाहिजे। त्यांनी त्या विषयाचं गांभीर्य ओळखलं आणि शेवटी ती व्यक्ती लहान नाही आहे, त्यांनी त्या विषयाचं गांभीर्य ओळखलं आणि त्यांनी जर पोलिसांवर ताशेरे ओढले असतील तर ही गोष्ट फार संवेदनशील आहे आणि ती महत्त्वाची पण आहे। सगळ्यांनी शक्यता वर्तवलेल्या आहेत, वेगवेगळ्या शक्यता वर्तवलेल्या आहेत आणि काही कारणं त्याला त्यांनी दाखवलेली आहेत, जोडलेली आहेत। म्हणून महाराष्ट्र स्वतः म्हणजे रोहित पवार पुरता हा विषय मर्यादित नाहीये किंवा त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला या ज्या शंका आहेत ना त्यांचं निरसन होण्यासाठी त्यांच्याकडून उत्तर हवं आहे आणि ते उत्तर मला वाटतं ज्या एजन्सी तपास करतात ते निश्चित देतील। अजूनही ते कोडं उलगडलेलं नाही, म्हणून महाराष्ट्र या विमान दुर्घटनेवर घातपाताचा संशय व्यक्त करतोय आणि मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशननी एफआयआर न घेतल्यामुळं किंवा झिरो एफआयआर न केल्यामुळं, त्याचप्रमाणे बारामती सुद्धा पोलीस स्टेशननी एफआयआर न घेतल्यामुळं ही शंका आणखी बळावते आहे। सुनेत्रा पवार ज्यांनी शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची अजित पवारांच्या जागी, त्यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा ही घटना आहे, त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर 40 आमदारांसह दबाव आणला पाहिजे गृहमंत्र्यावरती की एफआयआर घ्या। रोहित पवारांचं काय चुकीचं म्हणणं आहे की माझ्या काकाच्या मृत्यूचा संशय मला येतोय, VSR कंपनी आणि DGCA यांच्या हलगर्जीपणामुळं हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे, अशा प्रकारचा एफआयआर तो हवा अशी त्यांची अपेक्षा आहे। हीच मागणी ज्यांनी आपला पती गमावलाय, ज्याने आपला पिता गमावलाय। महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस प्रश्न विचारतोय अजितदादांच्या घातपाताच्या संदर्भात, पण या घातपाताच्या संदर्भाने तपास सुरू नाहीये। जो काही तपास केला जातोय किंवा चालू आहे तो आहे अपघाताच्या दिशेने चालू आहे, पण घातपाताच्या दिशेने गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून तपास सुरू नाही। इतके पुरावे देऊन सुद्धा जर अजितदादासारख्या इतक्या मोठ्या नेत्यालाच न्याय मिळणार नसेल, ज्या नेत्याने आयुष्यभर आपल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केलं, लोकांसाठी आयुष्य घालवलं, त्या अजितदादांना न्याय मागावा लागतोय। साधा एफआयआर सुद्धा दाखल करून घेतला जात नाही, याच्यासारखी निंदनीय आणि संतापजनक दुसरी कुठली गोष्ट असू शकत नाही।